असं म्हटलं जातं आहे की महापालिका निवडणुकांनंतर शरद पवार हे एनडीए सोबत जाण्याची दाट शक्यता यासाठी आहे. शरद पवारांचं मन वळवण्याची जबाबदारी अजित पवारांवर सोपवली असल्याचं कळतं आहे. त्यांच्या नेत्यांकडूनही तसे संकेत मला मिळतात, तसं त्यांचे वाटत नाही स्टेटमेंट्स की येत आहेत. शरद पवारांनी ज्या प्रकारचं आयुष्य, राजकीय जीवन एका विचारधारेसाठी समर्पित केलेलं आहे, हा शाहू फुले आंबेडकर, त्या विचारधारेला सोडून शरद पवार वयाच्या 86व्या वर्षी भारतीय जनता पक्षाबरोबर जातील असं मला सुतराम वाटत नाही, अजिबात वाटत नाही. माझं वारंवार त्यांच्याशी या विषयावर चर्चा होत असते. तेही आमच्याशी मोकळेपणानं बोलत असतात. एक फार मोठ्या विचारांची भूमिका घेऊन 50 वर्षापेक्षा जास्त काळ शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम केलं. एक पिढी घडवली, अनेक पिढ्या घडवल्या आणि त्या पिढीलाही त्यांनी हाच वारसा दिला, या विचारांचा वारसा दिला यशवंतराव चव्हाणांपासून त्यांनी. अशा वेळेला मला वाटत नाही की माननीय पवारसाहेब हे या वयात इतकी वर्ष राजकारण केल्यावर जात्यंध धर्मांध शक्तींच्या मागे जाऊन स्वतःच्या कारकिर्दीला एक डाग लावून घेतील.